आज आपण सर्वजण एका अतिशय आनंदाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. तो कार्यक्रम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या खंजेरीच्या माध्यमातून प्रचंड मोठं प्रबोधन ज्यांनी गेली 50 वर्ष केलं, ते आदरणीय सत्यपालजी महाराज यांच्या या जन्मदिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय वेरुळकर दादा, त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते हा सत्कार कार्यक्रम ठेवला, ज्यांनी आत्ताच आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं, ते महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळातील जमिनीवर राहून मातीत असलेल्या लोकांसाठी निर्णय घेणारे राज्यमंत्री आदरणीय बच्चूभाऊ, आपल्या या मतदारसंघाचे आमदार आदरणीय बळवंतरावजी वानखेडे साहेब, त्याचबरोबर सौरभ दादा, ज्ञानेश्वर दादा रक्षक, रवी दादा मानव, डॉक्टर धर्मपाल महाराज चे मित्र चंदू पाटील मारकवार, महाराष्ट्र राज्य सरपंच महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तमजी, त्याचबरोबर नगर जिल्ह्यातून आलेले डॉक्टर सय्यद, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, समोर उपस्थित सर्व या सप्तखंजरी परिवारातील बंधू भगिनी, पत्रकार मित्र. खरं म्हणजे गेली 15-16 दिवस मी हिमालयातल्या नद्या तुडवत होतो. म्हणजे किती चाललो असं माझं मला माहीत नाही. उभं राहायचं म्हटलं तरी अडचण येते. आणि 1 महिन्यापूर्वी, साधारणतः 3 वर्षापूर्वी ठरवलं होतं, कारण मी कैलास मानसरोवरावर जाऊन आलो होतो. त्या पाठीमागचा हेतू एक वेगळा होता. आणि हिमालयातल्या सगळ्या नद्या कुठून उगम पावतात आणि त्या कुठे कुठे हिमालयात झऱ्याचं पाणी देतात हे एकदा पाहायचं. आणि समारोपाला जेथे जाऊन मिळतात सागरात, तिथे एकदा जाऊन यायचं. फक्त झरे शोधत होतो. खूप इतकं चाललो त्या घोड्यावर याच्यावर, परंतु मध्यंतरी मला एक फोन आला की महाराजांचा एक सत्काराचा कार्यक्रम आहे, संदीपाल महाराजांचा फोन आला आणि तुम्हाला यावं लागणार आहे. आणि मग कुठेतरी कार्यक्रमाचं नियोजन थोडं थांबवत की या कार्यक्रमाला जायला पाहिजे. आणि तो कार्यक्रम गेली 20-25 वर्ष खंजरीचा नाद आम्हालाही लागला, म्हणजे गाता आला नाही, पण संपर्क खूप चांगला झाला, संस्कार खूप चांगले झाले. आणि त्यातून सप्तखंजरीची सर्व पाल टीम अनेक वेळा अनेक कार्यक्रमात राज्यभर, राज्याच्या बाहेर त्या कार्यक्रमामध्ये योगदान द्यायला मिळालं. कारण चंदू पाटलांनी या ठिकाणी आता सांगितलं, चंद्रपूरमध्ये मूल तालुक्यात राजगड नावाचं गाव आहे का जिकडे विकासाचा कुठेही संदर्भच नव्हता. एवढं छान या सरपंचांनी गावात काम केलं का गाडगे बाबा अभियानात पश्चिम महाराष्ट्रातील माणसं जास्त सरपंच पुढे यायची, पुरस्कारही घेऊन जायची. पण चंदू पाटलांनी एवढं जोरदारपणे काम केलं का ज्यांच्या आजोबाचे 28 लायसन होते दारूचे. मोठे उद्योग म्हणजे तुमच्या मिल, याच्या तांदळाच्या मिल, पण खंजरीची थाप कानावर गेली सत्यपाल महाराजांची. आणि या सरपंचांनी निर्णय घेतला ग्रामसभेत, सगळे दारूचे लायसन रद्द म्हणले, रद्द करून टाकले आणि गाव आदर्श केला. म्हणजे खंजरीची ताकद किती मोठी आहे. आणि म्हणून तो सत्कार कार्यक्रम आहे, त्यानिमित्ताने तुम्हाला यायचं म्हणून आलं. मला नंतर कळालं का माझाही सत्कार आहे. कारण का की पहिला समाज प्रबोधन पुरस्कार द्यायचा आहे. आणि म्हणलं आता हातात सर्टिफिकेट, ते आता हे इतकं साठलं आहे, कारण मी घरी काही नेत नाही. सगळं गावातच एक हॉलमध्ये असं आमचं सगळं, वैयक्तिक असू नाही तर सामुदायिक असू, तिथे ठेवायचे, गावामध्येच जमा करायचे. म्हणून आता 31,000 रुपयाचा आकडा मी ऐकला, म्हणून आजच्या प्रसंगी ते 31,000
हा पहिलाच पुरस्कार सुरू होत आहे. मी ते 31,000 तुमच्या त्या जी कमिटी आहे ना, त्या संघ आहे, संघामध्ये जमा करून टाका. पहिली एक चांगली सुरुवात आहे. म्हणून चंदू पाटील कुठे आहे? आणा ती भाऊ, उठा. गुरुने मस्त फकीरी दी आहे. फक्त आवडत नाही म्हणे बाबा, खंजेरी आहे ना पाहणं तुमच्या आवडीची. मी सप्त खंजेरी वादक मुली इथे उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा विचारपीठावर यावं. क्रांती काळे आणि बाकी मुली. चला, समारोपात आपल्याला थोडं. तुमचं गाव आहे 500 किलोमीटर आणि आम्ही जवळपासचे आहो. हे सर्व महाराजाचे प्रेमी लोक आहे, हे मनोरंजनवाले नाहीत. महाराजांचं 2 वेळा हिवरे बाजारला येणं झालेलं आहे. आजचा पुरस्कार ज्यांच्या हस्ते दिला ते आदरणीय नामदार बच्चू भाऊ, आमचा संपर्क आला. तो भाऊ चांदूर बाजार पंचायत समिती सभापती होते. कारण आजचा मेळावाच खूप वेगळ्या प्रकारचा आहे. भाऊ चांदूर बाजार पंचायत समिती सभापती होते आणि मला एक निरोप आला की तिथे आदरणीय मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री असताना ते येणार आहेत आणि पहिला सरपंच मेळावा मला चांदूर बाजारचा करायचा. तिथे भाऊंची आमची पहिली ओळख झाली. त्यानंतर सभापती असताना यशदाच्या प्रशिक्षणातून 1-2 वेळा ते गावात येऊन गेले. पहिली विधानसभा इकडे गुलाल उधळतोय आणि 2 बस करून भाऊ हिवरे बाजारमध्ये होते की मला आता माझा मतदारसंघच आदर्श करायचा आहे. म्हणून राजकारणातील एक वेगळ्या प्रकारचा विचार घेऊन समाज हिताचे जे निर्णय असतात आणि त्याची अंमलबजावणी अशी ती एवढी महत्त्वाची अशी का त्यावरच समाजात चित्र बदलत असं. हिवरे बाजारमध्ये मी काही वेगळं केलेलं नाही. शासनाच्याच योजना आहेत, पण ते आम्ही एवढा लोकांचा सहभाग दिला की त्या सहभागातून गेली 30-32 वर्ष झाले आजही कुठेही गडबड करावं लागत नाही. अडचण येत नाही, सगळे पाण्याची अडचण येत, पण आमच्या का हापशीला एकदा हापसलं की प्यायला पाणी येतं. म्हणजे एक संस्कार आणि चांगल्या गोष्टी, योजना आणि त्याची अंमलबजावणी ही खूप महत्त्वाची अशी. म्हणून आज या ठिकाणी महाराजांचा सन्मान ज्यांच्या हस्ते दिला ते मंत्री महोदय या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण व्यासपीठावर. आता पुरुषोत्तमजीच्या गावात जाऊन आलो, जिल्ह्यामध्ये खेरगावान, बरोबर ना, पहिलं गाव आलं. त्यांचा सारखा फोन होता की रस्त्यावरती या, आणि मलाही थोडा नाद येतो कारण जमत ही आमची सरपंच मानल्यानंतर सांगितलं, कारण आनंद वाटतो. सरपंच म्हणून हाक मारली खूप आनंद वाटतो, उपसरपंच म्हणून हाक मारली की खूप आनंद वाटतो. कारण केंद्र असो राज्य असो, योजना ज्या आहेत त्या गावापर्यंत जायच्या असल्या, चांगल्या राबवायच्या असेल तर गावाचा सरपंच हा खूप सक्षम लागतो. त्या सरपंचाची भूमिकासुद्धा तेवढी सक्षम असली पाहिजे. आत्ताच मी मध्ये 5, 6, 7 डिसेंबरला त्या देहरादूनला लालबहादूर शास्त्री आपली अकादमी आहे भारताची, जेथे IAS IPS अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग चालतं, आणि यावेळेची 96वी बॅच होती. आणि मला त्यांच्या डायरेक्टरचा एक मेल आला की सुरुवात तुमच्या लेक्चरपासून करायची आम्हाला. आणि त्यांचे वेगवेगळे, कारण 861 मुलं ह्यावेळेसच्या त्या बॅचमध्ये होते. IAS IPS IRS, वन सेवा, विदेश सेवा. आणि मी 95 सालापासून मसुरीच्या अकादमीमध्ये जातो. पहिलं एक 4 ग्रुप समोर झालं, पुन्हा डायरेक्टर म्हणाले की नाही, उद्या सगळे ग्रुप एकत्र करायचे, तुम्ही बोला. आणि मग 1-1.5 तास मी त्या ठिकाणी बोललो आणि मुद्दा तिथे बोलताना मांडला ग्रामविकासाचा, की राष्ट्रसंतांची ग्रामगीता आणि गाडगे बाबांचं जे सामाजिक स्वच्छता हे आहे, याला एक कशी दिशा देता येईल. आणि ही दिशा घेऊन एका मंत्र्यांनी स्वच्छता अभियानातून किती मोठं काम केलं ते म्हणजे RR आबांचं नाव मी घेतलं होतं. त्या व्याख्यानानंतर प्रश्न उत्तरात ती सगळी मुलं की राष्ट्रसंत कोण आहे, गाडगे बाबा कोण आहे. आता अर्थात काही मुलांना माहीत होतं पण सर्वांना कल्पना नव्हती. आणि अभियान काय की अभियानामुळं महाराष्ट्र एवढं काय बदल झाला. त्या पाणी फाउंडेशनचा मुद्दा मांडला की वेगवेगळे महाराष्ट्रात जे उपक्रम झाले यामुळं लोकसहभाग इतका मोठा वाढला की त्याचं चळवळीत रूपांतर झालं. गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये
चंदू पाटील आम्ही इतके फिरलो. आताचा आकडा सगळा आता कोविडमध्ये थांबल्यामुळे मिळाला. मी जवळ 15 लाख किलोमीटर माझ्या रेकॉर्डवर लिहिलेले आहे. दर महिन्याला 4 ते 5 हजार किलोमीटर प्रवास व्हायचा. या कोविडमुळे प्रवास कमी झाला, पण रोज नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये ऑनलाईन चालूच होते. म्हणून जे काम आपण केलेलं असं ते लोकांना सांगितलं की त्यातून 4 लोकांनी जरी घेतलं की एक चांगल्या प्रकारची दिशा त्यातून मिळते. सत्यपाल महाराजांनी खंजेरी हातात घेतली, प्रबोधन सुरू केलं. निवळ अमरावती नाही, अकोला नाही, तर विदर्भ नाही, मराठवाडा नाही, अख्खा महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर अगदी मध्य प्रदेश सरकारच्या विधानमंडळातसुद्धा किंवा परदेशातसुद्धा हे का की एक आतून होतं ते. आणि हे काम करत असताना त्यांना जो शिष्यगण मिळाला, कारण आज तथागत गौतम बुद्धांचं आज स्मृतिदिन आहे. आणि आजच्या प्रसंगी एकच आहे, बुद्धांचं धम्म एवढं दूरपर्यंत का गेलं तर त्यांचा जो प्रचार होता तो खूप महत्त्वाचा होता. शिष्य होते, गण होते, खूप महत्त्वाचे होते. म्हणून या ठिकाणी महाराजांची सगळी जी एक पाल टीम तयार झालेली आहे, हे महाराजांची सप्त खंजेरी पुढची 50-100 वर्ष आणखीन मोठ्या प्रमाणे पुढे घेऊन जाणार आहेत. कारण खंजेरीच्या माध्यमातून ग्रामविकास, समता, सामाजिक असेल, पर्यावरणीय असेल, या सगळ्या गोष्टीची अतिशय चांगल्या प्रकारची मांडणी महाराज करत असतात. शेवट आपण कार्यक्रम करत असताना भजनं असतात, कीर्तनं असतात, हे सगळं चालू असतं. येतो, प्रचंड गर्दी करतो, ऐकतो, पण कृती करताना कमी पडतो. आजच्या व्यासपीठावर सर्वांचे भाषणाचा रोगसुद्धा होता की समाजासमोर केवढाली आव्हानं आहेत, केवढे संकट आहेत आणि आपण नेमकी करतोय काय. आज हिमालय एवढा डिस्टर्ब झालेला आहे की आशियाई देशांचं भवितव्य भविष्यात अंधारात येईल. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा मेळ घालणं खूप गरजेचं आहे. का भगवान शंकरांनी जटेमध्ये गंगा घेतली आणि स्वर्गातील गंगेला भूलोकी आणीन सर्व त्यांच्या 60,000 पुत्रांचा उद्धार केला, अशी पौराणिक कथा आपण वाचत आलेलो आहोत. तर मी थोडं कैलासला गेल्यावर वेगळ्या पद्धतीने पाहिली नेमकी तर घडलंय काय. आणि मग शेवटी लक्षात येतं कालपर्यंत हा सगळा प्रवास करून आल्यावर आशियाई देशांचं भवितव्यच मानसरोवर आहे, कैलासचं पठार आहे, तिबेटचं पठार आहे. अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, भारत, चायना, म्यानमार, भूतान, तिबेट, या सगळ्या देशांचा मुख्य जो स्रोत आहे पाण्याचा, पश्चिम वाहिन्या आणि उत्तर वाहिन्या, दक्षिण वाहिन्या, हा सगळा तिथे आहे तो कैलास आणि मानसरोवर आहे. तिथं जर हिमालयामध्ये अशा प्रकारच्या हालचाली चालू राहिल्या तर उद्याच्या भविष्य काळात अख्खा भारत पाणी पाणी करत पडतं. म्हणजे आज पाणी आणि मातीचं संकट इतकं मोठं आहे आपल्यासमोर. जर आज वंदनीय राष्ट्रसंत जन्म घेऊन पुन्हा आले, त्यावेळेस स्वातंत्र्याच्या आंदोलनात काम केलं, समाज आणि गाव उभी करण्यासाठी आपली हयात घालवली. आज त्यांनी फक्त माती आणि पाण्यासाठी संघर्ष केला. असं एवढं प्रचंड मोठं आपण पाहत नाही. गेले पैसे मातीत आणि गेले पैसे पाण्यात. माती आणि पाणीचं मूल्य जपानला कळालं, इस्रायलला कळालं, सगळ्या दुष्काळी देशांना कळालं. पण परमेश्वराने या देशाला एवढं प्रचंड पाणी दिलं आहे. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी 5,000 क्युबिक मीटर पाणी एका जन्माला आलेल्या मुलाच्या डोक्यावर यायचं. आज 1700 वर आलो. 5,000 वरून 1700 वर आलो. पुढच्या 25 वर्षाची अवस्था काय असेल. म्हणून तिथे मी त्या अकादमीत पहिला प्रश्न विचारला, मुलांना तुमचं आणि तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण झालं, तुम्ही आता कलेक्टर झालात, तुम्ही IPS झालात, पण ज्या दिवशी सुवर्ण महोत्सव साजरा केला जाईल, पहिलं झेंडावंदन होईल सुवर्ण महोत्सवाचं, त्यावेळेला हा देश आणि समाज तुम्हाला विचारेल का तुमचं स्वप्न कुटुंबाचं केलं, पण देशाचं आणि या राष्ट्राचं प्रश्नाचं काय आहे. कारण आज राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था जर हातात हात घालून चालली तर समाज बरोबर चालतो आणि समस्या सुटतात. आजची आपली सगळी परिस्थिती निवळ भारताचीच नाही, युक्रेन आणि रशियाचं काय चाललं आहे, सगळं जगभर हे चालू आहे. म्हणून जगभर हे चालू आल्याच्या हातबल न होता आपण आपल्यापासून सुरुवात केली तर थांबू शकतो.
आज एका हेक्टरमधून 2 ते 8 हजार टन माती डोळ्यासमक्ष निघून चाललेली. ज्या पंजाबच्या मातीने अख्ख्या भारताचं पोट भरलं, ज्या पंजाबराव भाऊसाहेबांनी हरित क्रांतीची मोठी दिशा या देशाला दिली. आज त्या शेतीची अवस्था पंजाबमध्ये गेल्यावर आपण सगळे अनेक वेळा आवर्जून सहलीला जाऊन अशी विनंती राहील. मी खूप वेळा गेलो तिथे. आपलेच महाराष्ट्राचे एक अधिकारी आता तिथले प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत निळकंठ आव्हाड म्हणून. खूप वेळा तिथे ज्यावेळेस गेलो तर पहिलं चंदीगडच्या रेल्वे स्टेशनवर गेलं की आपण तो कॅन्सर ट्रेन का तिकीट देतो. 75 वर्षात काय गमवलं आम्ही? पाणी संपवलं आणि माती संपवली. आज पंजाबमध्ये 40,000 कोटी रुपयाच्या पुढे आज बंद बाटलीचं व्यवस्था देशात चालू आहे. मग ज्या पाण्याने समृद्धी आणली, आज ते पाणी इतकं दूषित झालं आणि खतं औषधं एवढी मातीला पाजली की आज सेंद्रिय कर्बाची लेवल 1 पॉईंटच्या खाली आली का ते विषयुक्त होतं. आणि तिथून जे उगवलेलं खाल्लं त्याचा परिणाम आज देशाची राजधानी कॅन्सरची पंजाब झालेली आहे. ज्याच्यामुळं बच्चू भाऊंची एक ओळख संपूर्ण राज्याला झाली. आमदार नसताना, साधं काम करत असताना कोणी आजारी माणूस दिसला का रेल्वे टाकायचा, तिकीट असो नसो मुंबईपर्यंत पोहोचवायचा, त्याची ट्रीटमेंट करायची. हे सुरुवातीपासून मंत्रालय, कारण 90पासून मंत्रालयात संबंध, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. ही एक वेगळ्या प्रकारची ओळख जे राजकीय असते ना, पुढारी जसे वागते गावोगावी तसे लोक वागते घरोघरी, म्हणून आहे जबाबदारी पुढाऱ्यांवरती. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की गावाचं नेतृत्व, तालुक्यात, जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं, शेवटी पुढे असलेल्या माणसं सगळं ऐकतात. म्हणून आपल्याला पुढच्या कालखंडात जनजागृतीबरोबर कृती करण्याची खूप मोठी गरज आहे आता. म्हणून माती आणि पाण्याकडे आपण सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारण नीतिमूल्य जर असा ऱ्हास होत गेला तर प्रत्येकजण काय नाही जग बुडाल तर मी का बुडाना. अरे पण माझ्यापासून जर सुरुवात झाली तर आपण पुढच्या पिढ्यांचा आनंद वाढवू ठेवतो. म्हणून माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं, अवघाचा संसार सुखाचा करील, आनंद भरील तिन्ही लोके, जाईल गे माय तया पंढरपुरा, भेटेले आपुल्या मायरा. माहेरचा आनंद निवळ पूजेत आणि याच्यातून नाही तर कृतीमधून केला पाहिजे, अशा प्रकारचा संदेश माऊलींनी दिलेला होता. सगळे संतांचे विचार, राष्ट्रपुरुषांचे विचार, वंदनीय राष्ट्रसंतांच्या आणि वैराग्यमूर्ती गाडगेबाबांच्या माध्यमातून, सप्त खंजेरीच्या आवाजातून सत्यपाल महाराजांनी आपल्या सर्वांना दिले. आज 65 वर्ष वय आहे. वाढदिवस साजरा करायचा नाही, पण पुस्तकाच्या रूपाने केलेला आहे. पुस्तकं घराघरामध्ये जाऊ दे. पुस्तक हे सर्वात महत्त्वाचं आपल्या सर्वांच्या दृष्टीने आहे. मध्यंतरी 2 वर्ष सरकारी लायब्ररीचे अनुदानच बंद केले होते सरकारने. लायब्रऱ्या बंद पडल्या होत्या. आम्ही आपले रस्तोगी साहेब प्रधान सचिव झाले उच्च आणि तंत्र शिक्षण साहेबांना भेटलो. म्हणे साहेब एवढं बजेट, म्हणे थोडे अजितदादांशी तुम्ही बोलले तर बरं होईल. दादांना एक पत्र दिलं आणि 2 वर्ष रखडलेलं सगळं अनुदान पुन्हा सुरू झालं. कारण गावोगावी वाचनालय होणं, पुस्तकं तिथं जाणं, तर पुढच्या पिढ्या वाचणार आहेत. म्हणून आजच्या प्रसंगी जास्त काही बोलत नाही, खूप वेळ झालेला आहे. आपण सर्वजण सत्याचं पालन करणाऱ्या सत्यपाल महाराजांच्या आजच्या या सत्कार सोहळ्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि शिष्यगणांनी संदीपपाल महाराज आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की तुम्ही आपल्या गुरुला अशा प्रकारची आज भेट दिली की तो सर्वांच्या दृष्टीने धक्काच होता. आणि मग तुम्ही ज्यावेळी फोन केला की असा असा कार्यक्रम ठेवलेला आहे तुम्ही या, तर सगळे कार्यक्रम मागे ठेवून, कारण इथला उरकला की परवा दिवशी केंद्रीय कृषी मंत्र्याची भोपाळला एक मोठी परिषद आहे भारतीय शेतीच्या संदर्भात, तिथे जायचं होतं. पण तो कार्यक्रम मी सोडून दिला. म्हणलं आता खंजेरीचा आवाज कानावर पडला नाही 2 वर्ष, आपण तो घेतला पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी जो सन्मान तुम्ही मला दिला आजचा, मला वाटतं तो प्रबोधनाचा माझ्या दृष्टीने पद्मश्री मिळाला तो सन्मान आहेच राष्ट्रीय, पण आजचा सन्मान हा माझ्या दृष्टीने खूप मोठ्या आनंदाचा आहे. म्हणून आज आपण 65 नाही 75वी भाऊ आपण जोरदारपणे आमदार साहेब आपण करू.
कुठे करायचे मला सांगा. एक चांगलं ठिकाण असं निवडू, कारण हा आवाज खणखणीत अख्ख्या महाराष्ट्रभर गेला पाहिजे. बरोबर आहे. कारण या हिवरे बाजारमध्ये असं झालं तर खूप आनंद होईल आम्हाला. 75 करायचे मग हिवरे बाजारमध्ये. मग आजपासून तयारी लागू. काय नाही, 10 वर्ष किरकोळ हो, 3 वर्ष कधी निघून गेली कळाली नाही. बरोबर आहे. कारण इतकं उत्तम आरोग्य वंदनीय राष्ट्रसंतांनी त्यांना द्यावं, गाडगे बाबांनी त्यांना द्यावं, अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी एक पारिवारिक सोहळ्यामध्ये सन्मान केला, त्याचा मनस्वी आनंद हिवरे बाजार परिवाराला झालेला आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हो राष्ट्रसंत की जय.